जय हिंद मित्रांनो. तर आपण आज पाहणार आहोत गणित ट्रिक्स. गणित ट्रिक्स म्हणजे माहिती तुम्हाला लवकरच गणित हे प्रकरण शिकवायला सुरू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, कारण मी ज्यावेळेस गणित शिकवल त्यावेळेस खूप शॉर्ट ट्रिक्स वापरणार आहे. त्यासाठी आज मी तुमच्यासोबत 4 ट्रिक्स घेऊन आलो आहेत की कुठल्या संख्येनं जर एखाद्या संख्येला गुणायचं असेल, उदाहरणार्थ आहे ज्यावेळी एखाद्या संख्येला 11ने गुणायचे असेल त्यावेळी कशी फास्ट गुणाकार करायचा, अशाच क्रियात जर 5ने गुणायचं असेल तर काय करायचं, अशाच क्रिया आहेत. तर आपल्या मित्रांनो जे यूट्यूबवर पहिल्यांदा आले त्यांची पोलीस भरती करतात, खास पोलीस भरतीसाठी आपला हा चॅनल आहे. त्यांनी आपला सूरज तांबारे कॉप्स हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह दाबा आणि आमच्या चॅनलवर सतर्क करा, कारण की या चॅनलच्या बाहेरचे पोलीस भरतीला प्रश्न अजिबात एकसुद्धा पडणार नाहीत. चॅनल आधीच नवीन तयार केलेला आहे, तुमच्यासाठीच तयार केला आहे. चला पाहणार आहोत गणित. ज्यावेळी एखाद्या संख्येला 11ने गुणायचे असेल त्यावेळी काय करायचं फास्ट. ज्यावेळी एखाद्या संख्येला 11ने गुणायचे असेल त्यावेळी काय करायचं. डायरेक्ट प्रॅक्टिकल सांगू तुम्हाला, नाहीतर ते म्हणतात की रोल नंबर 1 रोल नंबर 2 असं बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी सांगितलं जातं, पण तुम्हाला मी डायरेक्ट प्रॅक्टिकल सांगतो. ते प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस करा. सूरज तांबारे सर यांची पद्धत डायरेक्ट प्रॅक्टिकल. तर मित्रांनो चला प्रॅक्टिकल करू आपण. काय आहे उदाहरणार्थ 36 गुणिले 11. ज्यावेळी 36 गुणिले 11 ज्यावेळी असं असेल त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात सुद्धा गुणाकार करू शकता. मी तर करू शकतो. मी काय करणार, 6 आणि 3 9, 3 ला 3, 396 हे माझं उत्तर आलं. पण तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्हाला मी सांगताय. त्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करत असताना 36 गुणिले 11 अशी मांडणी करा. 6 ला 6 घ्या, 3 ला 3 घ्या आणि 3 आणि 6ची बेरीज करून या दोघांच्या मध्ये मांडा. 3 आणि 6 9, मग तुमचं उत्तर येईल 396. मग या असं मनातल्या मनात ज्यावेळेस तुमचं तोंडी कसं प्रॅक्टिस होईल ते तुमचं प्रॅक्टिस झाली की तोंडी म्हणजे मनातल्या मनात तुम्ही कुठे जर विचारलं तुम्हाला सांग बाबा 15 गुणिले 11 किती, तर 5 ला 5 आणि 1 6 आणि 1 156 सांगू शकतो आपण. म्हणून 36 गुणिले 11 तर असं करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण आहे 42 गुणिले 11. आता 42 गुणिले 11 तोंडी मी सांगू शकतो. मी काय करणार, 2 ला 2 घेणार, 4 ला 4 घेणार, 4 आणि 2ची बेरीज करणार, 4 आणि 2 6, 462 हे माझं उत्तर आलं. पण तुम्हाला प्रॅक्टिकल करत असताना काय करायचं आहे, 42 गुणिले 11 अशी मांडा. 2 ला 2 घ्या, 4 ला 4 असं घ्या आणि ह्या दोघांची बेरीज करा. 4 आणि 2 6 हे तुमचं असेल उत्तर 462. ज्यावेळेस एखाद्या संख्येला 11ने गुणायचं आहे त्यावेळेस असं करायचं. आता कुठलंही घ्या गणित, तुम्ही कुठलंही गणित घ्या, ही प्रॅक्टिस पण व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की हातचा एक घ्यायचा आहे, हातचा घ्यायचा राहील काय नाही तर तुम्ही मध्येच ज्यावेळेस 2 अंकी संख्येला मला 3 अंकी उत्तर येतं. पण काय मोठ्या संख्या आहेत त्यांनी गुंतलं की 4 अंकीसुद्धा उत्तर येतं. त्यासाठी 4 अंकी उत्तर येत नाही, त्यासाठी तुम्हाला मी पुढं उदाहरण सांगणार आहे अजून. आता उदाहरण काय, 56 गुणिले 11. काय करणार, असं मांडा प्रॅक्टिकल. 56 गुणिले 11. 6 ला 6 घ्या, घेतलं. 5 ला 5 घ्या, आलं. आता 6 आणि 5 किती, 6 आणि 5 11. तर 11 आपला हा 2 अंकी अंक आला आहे, तर आपला गुणाकार 3 अंकी यायला पाहिजे. त्यासाठी 11तलं 1 इथंच घ्यावं द्या. 11तलं 10 आपण 11तलं 1 इथं घेतलं, 11तलं 1 इकडे जाऊ द्या. 11तनं 1 इकडे गेला, इथं किती राहणार 0. अन्याय आलं. 11तलं काय करा, 11 0 न मांडता 11चे असं डिव्हिजन करा. असं 1 इकडे राहू द्या, 1 इथंच आणि 1 ह्या इकडे ॲड करा. कळालं. मग इथं काय 5 आणि 1 6, इथला 1 आणि 6 म्हणजे तुमचं उत्तर असेल 616. समजतंय. काय केलं, 56 गुणिले 11 मांडणी केली. 6 ला 6 हा इथं घेतला, 5 आणि 6ची बेरीज केली, 11 आली. 11तला 1 आहे इथं, 11तला 1 इथं घेतला आणि 1 इकडं पाठवला आणि 5 मध्ये हा 1 ॲड केला, 6 म्हणजे 616 उत्तर आलं. तर उदाहरणार्थ मित्र आपण दुसरं गणित पाहणार आहोत. 77 गुणिले 11. मग 77 गुणिले 11 करत असताना काय करणार, 77 गुणिले 11 ही प्रॅक्टिस. 7 ला 7, ह्या 7 ला हे 7, मग 7 आणि 7 बेरीज केली, 7 आणि 7 14. मग काय करणार आपण, हा 1 इथं ठेवणार, ह्या 1ची आणि 7ची बेरीज इथं होणार,
हा 4 आहे इथं राहणार. मग ही 7ला 7, 4ला 4, 7 आणि 1 8, 847. तुमचं उत्तर असेल 847. समजलं? काय केलं आपण? 7ला 7 मांडला, हा 7ला 7 इथं मांडला, 7 आणि 7ची बेरीज केली 14 आली. तर 4 आहे इथं घेतला आणि हा अंक याच्यात ॲड केला तर 8 आला. 847. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस. तुम्हाला जर याचं आता असं जर म्हटलं बाबा हे बरोबर आहे का नाही तर बघा 77 आपण काय करतो 77 गुणिले 11, 11 7 77ला 7, हा 4ला 7, 11 7 77 आणि 7 बघा 87, 87 वाजा 3 किती येतं 84. चला त्यानंतर आपण गणित घेतलं आहे 89 गुणिले 11. 1 ते 100पर्यंत असं प्रॅक्टिस करा. मी उदाहरणार्थ कुठलीही उदाहरणं घेतलेली आहेत ती तुम्ही बघू शकता. 89 गुणिले 11 तर काय केलं आपण 89 गुणिले 11, 9ला 9, 8ला 8, 8 आणि 9 17, 7 आहे असा घेतला आणि ह्याची बेरीज केली 8 आणि 1 9 आणि हे 9 979. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस फॉर हार्ड मॅथ. त्यानंतर 123 गुणिले 11 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. 3 अंकी संख्येचा गुणाकार म्हणजे कुठंही तुम्ही किती जरी मोठी संख्या असली आणि ज्यावेळेस 11 गुणा असेल त्यावेळेस असं म्हणू शकतो मला 1 2 3, 1ला 3ला 3 घेतलं, 2 आणि 3ची बेरीज 2 आणि 3 5, 1 आणि 2ची बेरीज 1 आणि 2 3, 1ला 1. हे तुमचं उत्तर आलं 1353. समजलं? एक काय केलं आपण 123 आहे असं मानलं, 3ला 3 तर घेतलं, 2 आणि 3ची बेरीज नेक्स्ट स्टेप 2 आणि 3ची बेरीज केली 5 आली. दुसरी स्टेप 2 आणि 1ची बेरीज केली 3 आली आणि 1ला 1 आहे असा घेतला. 1ला 1 आहे असा घेतला. बरं याचंच उदाहरण तुम्हाला जर दुसरं सांगायचं झालं तर अजून मी सांगतो तुम्हाला. आता आपण इथं उदाहरण घेतलं बाबा 235 गुणिले 11. ओके मग मांडणी केली 2 3 5, 5ला 5 आहे असा घेतला, 3 आणि 5ची बेरीज केली 8, 2 आणि 3ची बेरीज केली 5, 2 आहे तसा घेतला. मग आपलं उत्तर आलं 2585. काय केलं 235 गुणिले 11, 2 3 5 मांडणी केली, 5 आहे तसा घेतला, 3 आणि 5ची बेरीज केली 8 आला. दुसरी स्टेप 2 आणि 3ची बेरीज केली 5 आला आणि 2 आहे तसा घेतला. जर हातच्यामध्ये येत असेल हातच्यामध्ये येत असेल तरी बेस सांगतो. हातच्या येण्यासारखं काय करावं 7 म्हणजे आता एवढी मोठी संख्या घेतली 11 अशी असेल तर मांडणी करा 2 7 8 5, 5ला 5 घेतला मान्य, 8 आणि 5 13, 13मध्ये 8 अधिक 5 13, तर 13तला 3 इथं घेतला, 1 इथं गेला, कुठं गेला 1 इथं आला मान्य. त्यानंतर 8 आणि 7 ह्या दोघांची बेरीज करावी लागेल, 8 आणि 7 15 आणि 1 16 मान्य आहे. इथं आलं 16, मग 16तला 6 इथं घेतला, 1 इथं आला, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 आलं, 10तलं 0 इथं आलं आणि 1 इकडं आला, 1 आणि 3 तुमचं उत्तर आलं 30. प्रॅक्टिस तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि सूरज तांबारेच्या संपर्कात राहिलात, ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवचाल त्यावेळेस गणितातील मास्टर नक्कीच होताल हा विश्वास माझा आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला गणित शिकवायला पुढे सुरू करणार आहे. त्यासाठी या ट्रिक्स खूप IMP आहेत आणि त्या तुम्ही पाहाव्या. कळालं? 200 काय केलं असं मोठा गुणाकार असेल तर काय करायचं मांडणी करा. 5ला 5 घेतलं, 5 आणि 8 13, 13 आलं, 13तलं 3 इथं घेतलं, 1 इकडे ढकलला, ह्या दोघांची बेरीज केली 7 आणि 8 15, 15 आणि 1 16, 16तलं 6 इथं घेतलं, 1 इथं पाठवलं, 2 आणि 7 9, 1 10, 10 आलं, 10तलं 0 इथं ठेवलं, 1 इकडं पाठवलं, 2 आणि 1 3. उत्तर आलं एवढं मोठं. चला मित्रांनो ज्यावेळेस 11 गुणायचा सोबत संख्येला त्यावेळेस तुम्हाला सांगितले शॉर्ट ट्रिक्स काय करायचा. तुम्ही 11 जर गुणायचा असेल तर ही पद्धत कुठेही वापरू शकता. चला प्रकार दुसरा आहे. चला जर नवीन असाल, जर ट्रिक्स आवडल्या असतील तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला ज्यावेळी एखाद्या मोठ्या संख्येला 5 ने गुणायचे असेल तर
मोठ्या संख्येला असो किंवा छोट्या संख्येला असो, जर 5 न गुणायचं असेल तर 0 सेकंदात उत्तर. 0 म्हणजे 0 ते 2 ते 3 सेकंदात उत्तर कसं काढायचं ते तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी एखाद्या मोठ्या संख्येला 5 ने गुणायचे असेल तर मी एक टीप दिली. तर टीप उत्तर जर माझ्या ट्रिक्सनुसार जर उत्तर पॉईंटमध्ये आलं, तर पॉईंट काढायचा, पॉईंट काढा. किंवा पॉईंट नाही आला तर उत्तरावर 0 द्यावा. कंपल्सरी 0 द्यायचा, उत्तरावर कंपल्सरी 0 द्यायचा. उत्तर माझ्या ट्रिक्सनुसार ज्यावेळेस एखाद्या संख्येला 5 न गुणायचं, उदाहरणार्थ 10 गुणुले 5 50, पॉईंट आला का उत्तरात? नाही. मग त्याच संख्येला आपण काय केलं, 10 गुणुले 5, 10ला 5 न गुणताना 50 उत्तर आलं, तर 10ला मी एका अंकानं भागायचं आहे, तिथं तुमचं उत्तर निघून जाईल. सांगतोय पुढे हळूहळू. चला तेच उदाहरण तुम्हाला सांगतो मी इथं. जर उदाहरणार्थ 10 गुणुले 5 उत्तर 50 सर्वांनाच माहिती आहे, पण मी सोपी सांगणार ट्रिक्स. 10ला 5 न गुणता मी डायरेक्ट 2 न भागणार. उत्तर किती येणार? 2 पंचे 10. माझं उत्तर किती आलं? 5. पण आपले टिप्स काय सांगितले, उत्तर पॉईंटमध्ये आलं तर पॉईंट काढायचा, किंवा पॉईंट नाही आला तर उत्तरावर ॲटोमॅटिक 0 द्यायचा. म्हणजे उत्तर 5 आले त्याच्यावर 0 दिला तर तुमचं उत्तर निघून जाईल 50. ही माझी ट्रिक्स आहे, सूरज तांबाळे ट्रिक्स, लक्षात असू द्या. चला समजलं. 10ला 5 न गुणलं 50 उत्तर आलं, हे मान्य आहे. आपल्याला सोपं जातं, 10 गुणिले 5 सोपं आहे. पण ज्यावेळेस परीक्षेत असं येतं 78 52 गुणिले 5, त्यावेळेस तुम्ही 5 न गुणत न बसण्यापेक्षा 2 न डायरेक्ट भागून उत्तर काढू शकता आणि इतरांच्या पुढे जाऊन परीक्षेत अव्वल येऊ शकता. 2 गुणिले 2 4 सर्वांना माहिती आहे, पण 2 गुणिले 2 4 हे जो सर्वात आधी क्लिक करतो मेंदूत 0.000 मिली सेकंदात, त्यांनाच कोण बनूगा करोडपतीमध्ये बक्षीस भेटतं. असू द्या, अशा ट्रिक्स सांगतोय. तर मित्रांनो पाहणार आहोत आपण 78 गुणिले 5. तर काय करायचं, 78 52 गुणिले 5 असं असेल तर काय करायचं तुम्हाला डायरेक्ट सांगतो. असं नसतं, 5 न गुणता डायरेक्ट 2 न भागायला सुरू करा. 2 एके 2, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, इथं आला 8, 92 18, 92 18 आलं. मग डायरेक्ट इथं भागायचं आहे, पुन्हा ह्याला बघायचं. 2 चौक 8, 2 दुने 4, 2 भागलं आपण. 2 दुने 4, 4 मध्ये 1 राहिला, 4 मध्ये कसं, 4 मध्ये 1 राहिला, 2 सखी 12. हे आलं उत्तर आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं उत्तर आलं 3900, आपलं उत्तर आलं 3926 प्राथमिक उत्तर आलं. मग उत्तरामध्ये पॉईंट आलाय का? नाही, मग 0 देऊन टाका. हे तुमचं उत्तर येईल. समजून घ्या. त्यानंतर 25 गुणिले 5, 25 गुणिले 5 सर्वांनाच माहिती आहे 1,600. पण 5 न गुणता इथं जर मोठी संख्या असेल तर 2 न भागू शकता. 2 न भागले उत्तर काय येणार? 12.5. उत्तर आपल्याला सांगितलं आहे ट्रिक्समध्ये, ज्यावेळेस पॉईंटमध्ये उत्तर येईल त्यावेळेस तो पॉईंट काढून तो उत्तर होईल 125. समजलं. असं 5 न गुणाकार असलं तर करू शकतो आपण. 12 गुणिले 5, आता उत्तर आहे 12 गुणिले 5. मग तुम्ही म्हणता 12 गुणिले 5 तर सोपं आहे किंवा 12 पंचे 60, 12चं पाठ असलं, पण तुम्ही डायरेक्ट 2 न भागू शकता ना. 2 सखी 12, पॉईंट आला म्हणून 60. सूरज तांबाळ्याच्या ट्रिक्स आहेत, मी अशाच ट्रिक्स वापरल्यात, तुम्ही वापरा. आता ही अशी मोठी ट्रिक्स आहे इथं. मग काय करायचं, 34 54 छेद 2, 2 एके 2, 1 राहिला, 2 सत्ती 14 आणि 2 सत्ती 14 भाग बरोबर गेला. मग 2 दुने 4, 2 सत्ती 14. उत्तरावर पॉईंट आला का? नाही, 0 देऊन टाका. हे उत्तर येईल तुमचं.
जे गुणाकार भागाकार येत नाही त्याने आधी गुणाकार भागाकार करायला शिका, त्यानंतर तुम्हाला नक्कीच हा गुणाकार फास्ट जमेल. चला, तर तिसरा प्रकार आहे आपला दोन अंकी दोन संख्येचा गुणाकार करताना ज्यावेळी दोन संख्येच्या शेवटी एक हा अंक असेल तर. दोन अंकी दोन संख्येचा गुणाकार करताना ज्यावेळी दोन संख्येच्या शेवटी एक हा अंक असेल तर. परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारचे गणित असतात की बाबा जी इतरांना तुम्हाला पण सुटावी, आणि समजा सर्वांना परीक्षेत गणित सर्वांना सुटत असतं, फक्त कोण आधी सोडतं याला महत्त्व असतं, सोडवतं त्याला महत्त्व असतं. मग असं गणित असेल 51 गुणिले 31, तर काय करा, हा एक आहे तसा इथे घ्या, ह्या 5ची आणि 3ची बेरीज करा. दुसरी स्टेप बेरीज, 5 आणि 3 8 आला. आणि तिसरी स्टेप गुणाकार करा, 5चा आणि 3चा गुणाकार करा, 5 त्रिक 15, हे तुमचं उत्तर येईल. काय केलं आपण, पहिली स्टेप 1 ला 1 असा आहे असं घेतला. दुसरी स्टेप बेरीज केली, कोणाची, 5ची आणि 3ची. दुसरी स्टेप बेरीज 8 आलं. तिसरी स्टेप गुणाकार केला, 5 आणि 3 5 त्रिक 15, 1581 हे उत्तर आलं तुमचं. बघा गुणाकार करून. ज्यावेळेस दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येनं गुणाकार करतो, ज्यावेळेस शेवटी एक हा अंक येतो, कुठल्याही संख्या असू द्या, 31 61 71 91 21 51 81 91 असं असेल तर त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात सुद्धा गुणाकार करू शकता. 1 ला 1 घ्या, आता मनातल्या मनात गुणाकार करतो तुम्ही ह्यांचा. 31 61 1 ला 1 घेतला, 3 6 9 घेतला, 6 18 1891 उत्तर येईल. बरोबर. हा, आता मी काय करतो, 1 ला 1 आहे असा घेतला, 3 आणि 6 दुसरी स्टेप काय सांगितली आपल्याला, बेरीज, 3 आणि 6 9 9 आला. तिसरी स्टेप गुणाकार सांगितलं आपल्याला, 3 6 त्रिक 18, मग आपलं उत्तर काय येणार 1891. पहिली स्टेप 1 ला 1 आहे असा घेतला. दुसरी स्टेप काय सांगितली आपल्याला, बेरीज, कुणाची, 3ची आणि 6ची 9. तिसरी स्टेप गुणाकार, 6 त्रिक 18, मग आपला 1891 उत्तर. आता अजून पण असं आहे की गुणाकार करत असताना आता हातचा बी येतो. आता हातचा कसा घ्यायचा तेही देखील सांगतो तुम्हाला मी. 71 गुणिले 91, आता 1 ला 1 आहे असा घ्या. दुसरी स्टेप काय सांगितली, बेरीज करा, 7 आणि 9 9 आणि 7 किती 16 येईल. मग इथं तुमचा दोन अंकी संख्या आला आहे, त्यावेळेस 6 इथं आहे असं राहू द्या, हा 1 इकडे टाकला आणि इथल्या गुणाकारात ॲड करा तो. तिसरी स्टेप सांगितली गुणाकार, 7 9 63, मग 63 मध्ये हा 1 ॲड करा, किती आलं 64. मग आपलं उत्तर येणार 64 6 1. कळालं. 1 ला 1 आहे असा घेतला. 7 आणि 9 दुसरी स्टेप, 7 आणि 9ची बेरीज 16, 16तलं 6 आहे असं इथे राहू दिलं, 1 इकडे घेतला. तिसरी स्टेप गुणाकारची, 7 9 63, 1 1 63 मध्ये ॲड केला 64, उत्तर आलं 64 61. चौथं 21 गुणिले 51, मग आपण काय करायचं, 1 ला 1 आहे असं घेतलं, उदाहरणार्थ चौथं 1 ला 1 आहे असं घेतलं. दुसरी स्टेप बेरीज, बे पंचे नाही बे 2 5 7. तिसरी स्टेप गुणाकार, बे पंचे 10, मग उत्तर आलं 10 71. काय केलं, 1 ला 1 आहे असा घेतला, 2 आणि दुसरी स्टेप 2 आणि 5ची बेरीज केली 7, दुसरी स्टेप. तिसरी स्टेप गुणाकार, बे पंचे 10 10 71 उत्तर आलं. आता हे 81 गुणिले 91, काय 1 ला 1 आहे असा घेतला. दुसरी स्टेप बेरीज, 8 आणि 9 8 अधिक 9 17, 17तला 7 आहे असा इथं राहू दिला, 1 इथं आहे आणि हा 1 इथं जाऊन आता याड होणार. तर गुणाकार केल्यावर हा यात 1 याड होणार. 8 9 8 1 8 8 2 16, पाडापाड पाहिजे, 8 9 72 72, हा 72 मध्ये 1 ॲड करा 73, तुमचं उत्तर येईल 73 7 73 71. काय केलं, 1 ला 1 आहे असा घेतला, 8 आणि 9 ची बेरीज केली 17, 17तला 7 आहे असा घेतला, 1 हिरं टाकला. दुसऱ्या स्टेपची बेरीज सांगितली, 8 9 72, 72 मध्ये 1 ॲड केला 73, हे आलं तुमचं उत्तर. समजलं आपण काय शिकलो आता, की दोन अंकी संख्येचा गुणाकार करताना ज्यावेळी दोन संख्याच्या शेवटी एक हा अंक असेल तर. उदाहरणार्थ आता आपण पाहणार आहोत
21 ते 30, 31 ते 40, 91 ते 100. म्हणजे आता तुम्ही 31 ते 40 घेतलं, 41 ते 51, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 61. यामध्ये काय असतं, या फरकाच्या दोन संख्यातील गुणाकाराचा जर बेरीज 10 येत असेल तर काय करायचं, या फरकाच्या दोन संख्यातील गुणाकार करताना जर शेवटच्या दोन संख्यांची बेरीज 10 येत असेल तर काय करायचं. तुम्हाला लहानपणी सांगितलेलं काय सांगितले, आपल्याला लहानपणी सांगितलेलं बाबा, लहानपणी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तरी पण सांगतो मी, ज्यावेळेस शेवटच्या एकक स्थानी 5 असेल त्यांचा आपण गुणाकार कसा करतो. आता 15 गुणिले 15 काय सांगितलं, तर ज्यावेळेस शेवटी 5 असेल त्यावेळेस 5चा वर्ग घ्यायचा आणि ह्याच्या एकनं पुढच्या संख्येला गुणायचा, म्हणजे 1 2 2, म्हणजे हा 5चा वर्ग आला. मग ह्या नियम कसा लागू पडला त्याचा कुणी अभ्यास केला का. ह्या नियम काय सांगतो, ज्यावेळेस त्यांचा दशक स्थानचा अंक सेम असेल, म्हणजे 1 1 सेम आहे, आणि शेवटच्या दोन संख्याची बेरीज 10 येत असेल तर गुणाकार कसा करायचा. शेवटच्या दोन संख्येची बेरीज 10 येते तर गुणाकार कसा करायचा, हायेस्ट ट्रिक्स आहे. गुणाकार करत असताना त्या शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार बेरीज 10 येते, मग गुणाकार करायचा त्यांचा 5 5 25, आणि ह्या राहिलेल्या दशक संख्येच्या अंकानं त्याच्या पुढच्या अंकाला गुणायचं. मग 1 गुणिले 2 2, 225 उत्तर आलं. उदाहरणार्थ आता मी शेवटी 5 न घेताना कुठल्याही दोन संख्या घेतो की त्यांची बेरीज 10 येत असेल आणि दशक स्थानचा अंक सेम असेल. आता बघा 23 गुणिले 27, 7 आणि 3 10, 2 आणि 2 सेम आलं सेम. काय करणार मी गुणाकार, सोपा आहे. 7 त्रिक 21, त्या दोघांची बेरीज 10 येते, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 10 येते म्हणजे इथं गुणाकार करणार मी 21, आणि हा अंक सेम आहे म्हणून सेम अंकाला त्याच्या पुढच्या अंकाला गुणाकार 2 त्रिक 6, म्हणजे तुमचं उत्तर 621 असणार. कळालं. काय सांगितले, दशकस्थानचा अंक सेम असावा, म्हणजे 21 ते 30 मध्ये असावा, 21 ते 30, 31 ते 40, 91 ते 100, म्हणजे असा कुठे पाहिजे 6 6 5 5 सेम असला पाहिजे, आणि 4च्या पुढचा जो अंक आहे त्यांची बेरीज 10 असली पाहिजे. उदाहरणार्थ अजून एक घेतो मी, काय घेऊ, आता घेतलं मी 44 गुणिले 46, 4 4 सेम आहे, 4 4 सेम, म्हणून काय करणार मी 4 5 20, आणि ह्यांच्या दोघांची गुणाकार करणार, ह्यांच्या दोघांचा गुणाकार 4 सक 24, मग ह्यांचा गुणाकार देणार 20 24, एवढा ह्यांचा गुणाकार येणार. कुठल्याही संख्या घ्या तुम्ही. आता मी घेतली बाबा 67 गुणिले 63, मग ह्यांची बेरीज 10 आहे, 10 आहे म्हटल्या ह्यांची बेरीज 10 येते म्हटल्या, हा अंक सेम आहे, ह्यांच्या दोघांची बेरीज 10 येते आहे, तर मी काय करणार 7 त्रिक 21, आणि 6 आणि 6 सेम आहे, म्हणून मी काय करणार 6 ला 7 न गुणाकार, 6 7 42. आपलं हा प्रकारच आहे. तुम्ही बघा की बाबा ज्या वेळेस या फरकाच्या दोन संख्यातील गुणाकार करताना जर शेवटच्या दोन संख्याची बेरीज 10 येत असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार करा, 10 आलेल्या संख्यांचा गुणाकार करा. बाबा आता घेतली मी 73 गुणिले 77, शेवटच्या दोन संख्यांची बेरीज 10 आली म्हणून त्या दोन संख्यांचा गुणाकार करा, 7 त्रिक 21, आणि त्या दोन संख्या सेम आहेत, सेम असायलाच पाहिजे तेव्हाच हा रूल बसतो. त्यावेळेस त्या सेम संख्येला त्याच्या पुढच्या अंकानं गुणा, 7 गुणिले 8 7 8 56, उत्तर येईल 56 21. मित्रांनो, अशाच प्रकारच्या ट्रिक्स आहेत, ह्या गुणाकारच्या ट्रिक्स आहेत. एवढ्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत. आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सूरज तांबारे कॉप्स. त्यावर तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, भूगोल, समाज सुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, पंचायत राज, विज्ञान मध्ये 4 विषय, ह्या सर्व विषयांची मी लवकरच तुम्हाला लाईव्ह लेक्चर घेणार आहे, किंवा असंच तुम्हाला व्हिडिओ बनवून रोज एक अपलोड करणार आहे. त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सूरज तांबारे कॉप्स, खास पोलीस भरती चॅनल. मित्रांनो, हा चॅनल सर्च करून मित्रांना तुमच्या सबस्क्राईब करायला सांगा, कारण की या चॅनलवरचे येणाऱ्या पोलीस भरती कधीही निघू द्या, पण येणाऱ्या पोलीस भरतीत माझ्या चॅनलवरचे 85+ ते 90+ प्रश्न असतील, हा आत्मविश्वास तुम्हाला मी नक्की देतो. त्यामुळे माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर अपडेट राहत चला. मी तुमचाच मित्र सूरज तांबारे, सोलापूर ग्रामीण पोलीस सेकंड टॉपर. जय हिंद मित्रांनो.